तो होता की तो आहे, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जगात होता, होऊन गेला, की तो आजही जिवंत आहे, असा जर प्रश्न कोणी विचारला तर तुमचं काय उत्तर असेल? आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर आज आपण देवाच्या वचनातून पाहणार आहोत. आणि सध्या आपण जो येशू तुम्हाला माहीत नसावा ही संदेश मालिका ऐकत आहोत. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे, तो होता की तो आहे. आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने तो कोण आहे याच्याविषयी स्वतः कोण असल्याचा दावा केला, कोणकोणते विधानं केली, हे आज आपण त्याच्या तोंडून त्याच्या वचनातून ऐकणार आहोत. दोन शब्द की ज्याच्यावरून देवाने त्याचं नाव, तो कोण आहे, हे जुन्या करारात प्रगट केलेलं होतं. आणि ही घटना आपल्याला निर्गमच्या 3ऱ्या अध्यायात वाचायला मिळते. ज्यावेळेस मोशेला परमेश्वराने दर्शन दिलं आणि त्याला नावाने हाक मारून बोलावलं इस्रायल लोकांना मिस्र देशाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी. त्यावेळेस मोशेने देवाला नाव विचारलं की जर लोकांनी विचारलं की कोणत्या देवाने तुला पाठवले तर मी काय नाव सांगू. आणि त्यावेळेस परमेश्वराने त्याला उत्तर दिले, त्यांना जाऊन सांग की मी जो असाव्याचा तोच आहे, मी आहे, याने तुम्हाला पाठवलेलं आहे. आणि हेच दोन शब्द मी आहे हे प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःविषयीची ओळख करून देताना स्वतःबद्दल हे विधानं वापरले. आणि ते कोणकोणते ते आपण पाहूया. योहानकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्यायात एकदा शास्त्री पुरुषी त्यांच्याशी वाद घालत असताना त्याने असं विधान केलं. येशूने त्यांना म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, अब्राहम झाला त्यापूर्वी मी आहे. म्हणजे अब्राहम होता त्यापूर्वी मी आहे. आता हे बहुतेक वयस्कर शास्त्री आणि पुरुषी धार्मिक नेते होते. अब्राहम ज्याच्याद्वारे इस्रायल राष्ट्र उत्पन्न झालं, म्हणजे अब्राहम हा यहुदी लोकांचा पूर्वज. आणि प्रभू येशू ख्रिस्त एक तरुण 30-32 वयाचा, आणि तो अशा वयस्कर वृद्ध लोकांना सांगत आहे की अब्राहम होता त्यापूर्वी मी आहे. आणि हे ऐकून ते अतिशय संतप्त झाले. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला हे म्हणायचं होतं की तुमचा पूर्वज अब्राहम होऊन गेला, त्याच्या पूर्वीपासून मी आहे, मी त्याच्या पूर्वीचा आहे. आता योहानकृत शुभवर्तमान हे प्रभू येशू ख्रिस्त देव कसा आहे, देव जो पुत्र कसा आहे, हे दाखवण्यासाठी लिहिलेलं आहे. आणि ह्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःबद्दलचे 7 विधानं असे केली की ज्याच्यामध्ये मी आहे, जो देवासाठी वापरलेला शब्द, तो त्याने स्वतःसाठी वापरलेला आहे. देवाने मोशेला प्रगट केलं, त्याचं नाव त्यावेळेस सांगितलं की मी आहे, हे माझं नाव इस्रायलात जाऊन सांग. आणि हेच मी आहे हे देवाचं नाव प्रभू येशू ख्रिस्त स्वतःसाठी वापरत आहे. योहानकृत शुभवर्तमानात 7 असे विधानं आहेत की जे 7 चमत्कार केल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने केले किंवा म्हटले स्वतःबद्दल. आणि योहानाच्या शुभवर्तमानात 7 चमत्कार आहे की जे चिन्ह आहेत. आता आपल्याला माहिती आहे की चिन्ह म्हणजे काहीतरी दाखवतं, काहीतरी दर्शवणार. समजा रस्त्यावर आपण वाचतो की रेल्वे क्रॉसिंगचं चिन्ह, याचा अर्थ की पुढे रेल्वे क्रॉसिंग आहे. किंवा ब्रिज किंवा पुलाचं चिन्ह, म्हणजे चिन्ह हे काहीतरी दर्शवतं. म्हणजे जे 7 चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने योहानकृत शुभवर्तमानात केले, जे 7 चमत्कार योहानाने लिहिले, ते 7 चमत्कार चिन्ह आहेत हे दाखवण्यासाठी की प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे. कारण ह्या 7 चमत्कारानंतर हे स्वतःबद्दलचे विधानं प्रभू येशू ख्रिस्ताने केले. आपण एक एक पाहू. योहानकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय, या ठिकाणी स्वतःबद्दल त्याने केलेलं विधान आहे. योहान 6 यामध्ये ती घटना आहे
की प्रभू येशू ख्रिस्ताने 5,000पेक्षा अधिक लोकांना जेवून घातलं आणि जेवण केल्यानंतर सर्वजण तृप्त झाल्यानंतर त्यांना असं वाटू लागलं की आता आपण प्रभू येशूच्या मागे चाललो तर आपल्याला जेवणाची कोणतीही काळजी नाही. परंतु हा जो चमत्कार त्याने केला त्याच्यावरून त्याने स्वतःविषयीचं एक विधान केलं. त्यांना असं वाटलं की प्रभू येशू ख्रिस्त हा नव्या करारातला नवीन मोशे आहे. कारण ह्या यहुदी लोकांना माहीत होतं की मोशेने 40 वर्ष इस्रायल लोक अरण्यात असताना, त्यांचे पूर्वज अरण्यात असताना देवाने स्वर्गातून त्यांना मन्ना दिला मोशेच्या द्वारे. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना जेवण देऊन तृप्त केलं, लोकांची अशी धारणा झाली की हा नवीन संदेष्टा किंवा नवीन एक मोशे असा आहे. पण प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं बघा, वचन 33 पासून आपण वाचू. कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते ती देवाची भाकर होय. यास्तव ते त्याला म्हणाले, प्रभूजी ती भाकर आम्हाला नित्य द्यावी. येशूने त्यांना म्हटले, जीवनाची भाकर मी आहे. जो माझकडे येतो त्याला भूक लागणार नाही आणि जो माझवर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. आता ह्या ठिकाणी पहिलं विधान आहे मी आहे ह्याच्याबद्दलचं. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जीवनाची भाकर मी आहे. ते जगिक अन्न खाऊन तृप्त झालेले होते. पण प्रभू येशू ख्रिस्ताचा उद्देश हा चमत्कार करण्यामागे की शारीरिक अन्नापेक्षा आत्मिक अन्नाची त्यांना गरज आहे आणि ती आत्मिक भूक भागवणारं अन्न किंवा भाकर तो स्वतः आहे हे त्याला सांगायचं होतं. आणि म्हणून तो म्हणतो की जीवनाची भाकर मी आहे. मोशेने तुम्हाला मन्ना दिला 40 वर्ष, परंतु मी देव पित्याकडून आलेली जीवनाची भाकर, जो मला खातो त्याला कधी भूक लागणार नाही, म्हणजे तो तृप्त होईल. हे प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं. आणि म्हणून पहिलं विधान स्वतःविषयीचं जे हे की मी जीवनाची भाकर आहे, मी आहे, हे प्रभू येशूने देवाचं नाव स्वतःविषयी वापरलं. कारण अर्थातच तो देव होता, तो देव जो पुत्र होता आणि आहे. दुसरं विधान आपल्याला योहानकृत शुभवर्तमानाच्या 8व्या अध्यायात पाहायला मिळतं. आणि 8व्या अध्यायामध्ये ती घटना आहे की ज्यावेळेस एका व्यभिचारित स्त्रीला त्यांनी पकडलं व्यभिचारामध्ये आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणलं होतं. आता खरं तर हा पक्षपात होता, कारण मोशेच्या नियमानुसार व्यभिचारात असलेले स्त्री आणि पुरुष ह्या दोघांनाही शिक्षा करावी अशी आज्ञा होती. पण या ठिकाणी ह्या यहुदी लोकांनी, शास्त्री पुरुषांनी फक्त स्त्रीलाच आणलेलं होतं आणि ते तिला धोंडमार करायला, दगडमार करायला तयार होते. आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्या स्त्रीला मध्ये बसवलं. आजूबाजूला हे सर्व यहुदी उभे होते आणि प्रभू येशू ख्रिस्त जमिनीवर मातीत काहीतरी लिहू लागला. त्याने काय लिहिलं हे आपल्याला माहीत नाही. पण ज्यावेळेस एकेकाने, जे लोक तिथं उभे होते तिला धोंडमार करायला, त्यांनी वाचलं, त्यावेळेस आपोआप त्यांच्या हातातले दगडं पडू लागले आणि एक एक करून ते तिथून निघून गेले. आणि मग तिला त्यांनी सांगितलं की जा, इथून पुढे पाप करू नको, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. आणि मग 12व्या वचनात प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलं, पुढे येशूने पुन्हा त्यांच्याबरोबर बोलणे आरंभून म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश असेल. तो म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे. ह्या घटनेनंतर, ह्या स्त्रीला क्षमा केल्यानंतर, कारण यहुदी लोक, शास्त्री आणि फरीसी यांना आध्यात्मिक प्रकाशाची गरज होती. त्यांच्या मनात आध्यात्मिक अंधकार होता. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे, कशासाठी आलेला आहे हे ते ओळखू शकत नव्हते. आणि म्हणून तो त्यांना नियमशास्त्राविषयी, देवाच्या
नियमाविषयी, दैवाविषयी प्रकाशित करण्यासाठी आलेला होता. तो दया करायला, क्षमा करायला आलेला होता, नाश करायला नव्हे. आणि या ठिकाणी त्याने म्हटलं की मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधकारात चालणार नाही. ते अज्ञानाच्या अंधकारात होते, धर्माच्या अंधकारात होते. पुढच्या अध्यायात जर आपण वाचलं योहानच्या 9व्या अध्यायामध्ये, तर त्या ठिकाणी आणखी एक चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला आपल्याला आढळतो. आणि तो म्हणजे एक जन्मापासून आंधळा असलेला मनुष्याला प्रभू येशू ख्रिस्ताने दृष्टी दिली. तो जन्मापासून आंधळा होता. आणि ह्यावरून शास्त्री परुषी त्या मनुष्याची वाद घालू लागले, त्याला प्रश्नावर प्रश्न विचारू लागले आणि प्रभू येशूबद्दल त्याला टीका करू लागले त्याच्यावर. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या घटनेनंतर काय म्हटलं बघा. योहान शुभवर्तमानाचा 9वा अध्याय आणि 5वं वचन, तो म्हणतो मी जगात आहे तोवर मी जगाचा प्रकाश आहे. आणि वचन 39 जर आपण वाचलं, येशू म्हणाला मी न्यायनिवाडासाठी मी जगात आलो नाही, न्यायनिवाडासाठी या जगात आलो, यासाठी की ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे. तर पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताने हे विधान केलं की मी जगाचा प्रकाश आहे. आता त्याने त्यांना, त्या व्यक्तीला, आंधळ्या व्यक्तीला बरं केलेलं होतं. एवढा मोठा चमत्कार त्यांच्या डोळ्यापुढे घडलेला होता, पण तरीही ते त्याला ओळखू शकत नाही. तरी त्यांना समजत नाही की तो नियमशास्त्रात सांगितलेला त्यांचाच मसीहा आहे. म्हणून तो म्हणतो की मी जगात आहे तोवर मी जगाचा प्रकाश आहे. म्हणजे तो त्यांना प्रकाशित करण्यासाठी आलेला होता. आणि मत्तई 5:14-16 जर आपण वाचलं तर त्या शिष्यांविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलं बघा. प्रभू येशू ख्रिस्त हा खरा प्रकाश जो प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो, तो सर्व प्रकारचा अंधकार माणसाच्या मनातला दूर करतो. अज्ञानाचा अंधकार, धर्माचा अंधकार. आणि मग मत्तई 5:14-16 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आणखी काय म्हटलं बघा. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तो शिष्यांना उद्देशून म्हणतो की जे त्याचे शिष्य झालेले, त्याच्यावर विश्वास ठेवणारे, म्हणजे आजही तुम्ही आणि मी जे आपण त्याचे शिष्य झालेलो, जे आपण त्याच्यावर विश्वास ठेवलेला आपला तारणारा देव म्हणून, तो म्हणतो की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले नगर लपत नाही, दिवा लावून मापाखाली ठेवीत नाहीत, दिवठणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातील सर्वावर उजेड पाडतो. त्याप्रमाणे तुमचा उजेड लोकांपुढे पडो, यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. म्हणजे जगात असताना प्रभू येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश होता, परंतु तो स्वर्गात गेल्यानंतर आज त्याच्यावर विश्वास ठेवणारे त्याचे शिष्य म्हणजे तुम्ही आणि मी आज जगाचा प्रकाश आहोत. तुम्ही आणि मी जगाला आध्यात्मिक प्रकाश देणारा, आध्यात्मिक ज्ञान देणारे, प्रकाशित करणारे असावेत, ही देवाची इच्छा आहे. या अंधकारमय जगामध्ये आपण प्रकाशासारखे चमकावे, दिवटणीवर ठेवलेल्या दिव्याप्रमाणे असावे, ही देवाची इच्छा आहे. आता जसं चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो, जर सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडतो आणि तेव्हा तो प्रकाशित होतो, तसं आपल्याला स्वतःचा प्रकाश नाही आहे. पण सूर्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, तो ज्यावेळेस आपल्याला प्रकाशित करतो, त्याचा प्रकाश ज्यावेळेस आपल्याला पडतो, आपल्यावर पडतो, त्यावेळेस आपण प्रकाशित होतो. आणि तो प्रकाश स्वच्छपणे जगावर इतरांवर पाडण्यासाठी आपलं जीवन हे स्वच्छ असलं पाहिजे. आणि कशा प्रकारे जसं रिफ्लेक्टर प्रकाश अधिक प्रकाशित करतात, आपण कशा प्रकारे तो प्रकाश अधिक वाढवू शकतो, स्वच्छ प्रकाश वाढवू शकतो, तर त्याच्या वचनावर मनन केल्याने
त्याचे वचन वाचल्याने त्याच्या वचनात राहिल्याने. कारण देवाचं वचन हा आपल्या मार्गासाठी दिवा आणि आपल्याला प्रकाश असा आहे. आणि म्हणून ते वचन आपल्याला स्वच्छ ठेवतो. देवाचं वचन आपल्याला प्रकाशित करतं. तर दुसरं विधान प्रभू येशूचं मी आहे त्याने म्हटलं की मी जगाचा प्रकाश आहे. आणि असं म्हणून त्याने स्वतः देव आहे, देव जो पुत्र आहे हे जाहीर केलं. आता तिसरं विधान आपल्याला योहानकृत शुभवर्तमानाच्या 10व्या अध्यायात वाचायला मिळतं. योहानकृत शुभवर्तमानाचा 10वा अध्याय आणि वचनं 7 ते 10 आपण वाचू. यास्तव येशू त्यांना पुन्हा म्हणाला, मी तुम्हास खचित खचित सांगतो की मी मेंढरांचे दार आहे. जे माझ्यापूर्वी आले ते सर्व चोर व लुटारू आहेत. त्यांचे मेंढरांनी ऐकले नाही. मी दार आहे. माझ्याद्वारे कोणी आत येईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. जो तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खावयास मिळेल. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की मी दार आहे. आणखी एकदा मी आहे म्हणजे तो देव आहे हे त्याने सांगितलेलं आहे. आता त्या काळामध्ये मेंढपाळ आणि मेंढरं आणि अशा सर्वसाधारण दैनंदिन जीवनाच्या उदाहरणावरून उपमा देऊन प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गीय राज्याच्या दिव्य गोष्टी त्यांना समजेल असे त्यांच्या लेवलला येऊन त्यांच्या भाषेत तो सांगत होता. किती विशेष आहे. प्रभू येशू ख्रिस्त मोठमोठे वाक्य, मोठमोठे विधानं, शब्द वापरत नव्हता. तर सर्वसामान्य माणसाला कळेल ह्या भाषेत तो उपमा देऊन तो कोण आहे त्याविषयी आणि देवाच्या राज्याविषयी शिक्षण देत होता. आता प्रभू येशूने अशा प्रकारे उपदेश केले, शिक्षण दिले, तर आपणही त्याचं अनुकरण केलं पाहिजे, नाही का? सरळ साध्या सोप्या भाषेत. त्या काळामध्ये मेंढपाळ हे रानात मेंढरं चरत असत. एक मेंढपाळा म्हणजे तात्पुरतं ते काहीतरी आडोसा असं बांधत होते आणि रात्रीच्या वेळेस सायंकाळ झाल्यानंतर मेंढरं आतमध्ये टाकून आजूबाजूला तो मेंढपाळ्याप्रमाणे ते लाकडाचं किंवा इतर काही कपड्यांचं एक आच्छादन, एक संरक्षण म्हणून असावं म्हणून त्या काळामध्ये ते मेंढपाळ करत होते. आणि जिथून मेंढरं आत सोडत होते त्या दरवाजामध्ये मेंढपाळ स्वतः रात्रभर झोपत असे आणि चहूबाजूने त्याला कवरिंग होतं, ते मेंढवाडा होतं. म्हणजे मेंढरांकडे मेंढवाड्यात जर शिरायचं तर मेंढपाळाला ओलांडून जावं लागत होतं. मेंढरानं जर मेंढवाड्यातून बाहेर यायचं तर मेंढपाळाला ओलांडून यावं लागत होतं. म्हणजे दुसरा कोणताच दार, दुसरा कोणताच मार्ग नव्हता मेंढरांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा मेंढवाड्यात जाण्यासाठी. आणि ह्याची उपमा देऊन प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी दार आहे. म्हणजे देवाचे लोक, त्याचे शिष्य हे मेंढरं आणि प्रभू येशू ख्रिस्त हा त्या मेंढवाड्याचा दार, हे तो या ठिकाणी सांगत आहे. तो म्हणतो की माझ्याद्वारे कोणी आत येऊ शकत नाही. मेंढवाडा म्हणजे त्याचं राज्य किंवा त्याची मंडळी. मेंढरं म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही आणि मी, देवाचे लोक. आणि मेंढपाळ म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त स्वतः. आणि तो म्हणतो की मी मेंढवाड्याचं दार आहे. तो म्हणतो माझ्याशिवाय आत येण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. आणि त्यानंतर लगेच 11व्या वचनामध्ये तो काय म्हणतो बघा. वचन 11 योहान 10. मी उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढराकरिता आपला जीव देतो. आता प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी मेंढवाड्याचं दार आहे आणि मी मेंढपाळ पण आहे. आणि पुढे वचन 14 आणि 15 तो काय म्हणतो बघा. मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला व मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मेंढरांसाठी मी आपला जीव देतो. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला याजक किंवा शास्त्री किंवा परोशी किंवा संत
बिशप वगैरे, पाळक असं कोणतंही टायटल किंवा शीर्षक वापरलं नाही. त्याने स्वतःला मेंढपाळ असं म्हटलं. आता उत्तम मेंढपाळ, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी उत्तम मेंढपाळ आहे. आणि उत्तम मेंढपाळाबद्दल 3 गोष्टी शास्त्रात सांगितलेल्या आहेत की ज्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त उत्तम मेंढपाळ आहे. 3 गोष्टी. पहिली गोष्ट, उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरावर प्रेम करतो. आता त्या काळामध्ये मेंढपाळ मेंढरांना नावं देत होते. ते नावाने त्यांना हाक मारत होते आणि ते त्यांचं आवाज ऐकून येत होते. म्हणजे नावानिशी मेंढपाळ मेंढरांना ओळखत होते आणि मेंढरं देखील मेंढपाळाचा आवाज ओळखू शकत होते. शेतात किंवा रानात एकाच वेळेस अनेक मेंढरांचे समूह जरी असले तरी प्रत्येक मेंढपाळाबरोबर असलेले त्याचे मेंढरं हे दुसऱ्या मेंढरामध्ये मिक्स होत नसतात. ज्यावेळेस एका मेंढपाळाने आवाज दिला तर बरोबर ते त्याच मेंढपाळाकडे जात असतात. आणि ह्याच्यावरून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जसे मेंढरं आपल्या मेंढपाळाचे वाणी ओळखतात, आवाज ओळखतात, तसं मी आपल्या मेंढरांना ओळखतो आणि ते मला ओळखतात. तर पहिली गोष्ट ही की उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांवर प्रीती करतो, त्यांची काळजी घेतो, त्यांचं पालनपोषण करतो. आणि सर्वांना आवडतं असं मेंढपाळाबद्दलचं चित्र, मेंढपाळाबद्दलचं स्तोत्र हे 23वे स्तोत्र आहे. आणि त्या स्तोत्रामध्ये दावीद राजा परमेश्वर हा मेंढपाळ कसा आहे ह्याची तो वर्णन करतो. तर 3 गोष्टी शास्त्रात प्रभू येशू ख्रिस्त उत्तम मेंढपाळ कसा आहे याविषयी सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट ही की उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांवर प्रीती करतो. दुसरी गोष्ट, उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांना मार्गदर्शनही करतो. स्तोत्र 23मध्ये म्हटलेलं आहे की तो मला आपल्या नीती मार्गाने चालवतो, तो मला शांत पाण्याजवळ नेतो. म्हणजे मेंढरांना माहीत नसतं की गवत कुठं आहे. मेंढरं फक्त मेंढपाळाच्या मागे चालत असतात. पण कोणत्या ठिकाणी पाणी आहे, गवत आहे, त्या ठिकाणी नेणं ही मेंढपाळाची जबाबदारी असते. म्हणजे मेंढपाळ त्यांना मार्गदर्शन करत असतो आणि मेंढरं त्याच्या मागे चालत असतात. तसा प्रभू येशू ख्रिस्त आपला मेंढपाळ म्हणजे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये प्रत्येक बाबतीत आपल्याला मार्गदर्शनाची, निर्णयाची गरज असते. आणि ज्यावेळेस आपण त्याचं मार्गदर्शन घेतो, ज्यावेळेस आपण त्याच्या जवळ असतो, त्याच्या संगती चालतो, त्याच्या मागे चालू लागतो, त्यावेळेस त्याचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं. ज्यावेळेस आपण त्याच्याजवळ नसतो त्यावेळेस त्याचं मार्गदर्शन आपल्याला मिळू शकत नाही. म्हणजे काय की जर आपलं पूर्ण समर्पण नसून जर आपण त्याच्याबरोबर चाललो नाही आणि फक्त काही इमर्जन्सी, आणीबाणीच्या प्रसंगी जर आपण म्हटलं की त्याने आपल्याला मार्गदर्शन करावं, तसं होत नाही. मेंढरं मेंढपाळाच्या संगती राहतात म्हणून ते त्याच्या मागे चालतात आणि त्यांना मार्गदर्शन मिळतं. तसं आपण त्याच्या संगती, त्याच्या सानिध्यात राहिल्यावरच त्याचं मार्गदर्शन आपल्याला मिळत असतं. आपण जितके त्याच्या जवळ राहू तितकं अधिक स्पष्ट त्याचं मार्गदर्शन आपल्याला मिळू शकतं. स्तोत्र 32 आणि 8 परमेश्वर म्हणतो की ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्या मार्गाने मी तुला नेईन. आता हे परमेश्वराने म्हणजे देवपित्याने केलेलं विधान आहे. आपण वाचू स्तोत्र 32 आणि वचन 8. या ठिकाणी परमेश्वर काय म्हणतो बघा. मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. म्हणजे परमेश्वर हा मार्गदर्शन करणारा देव आहे, तो आपल्याला चालवणारा देव आहे. आणि आपल्या प्रत्येकाला मार्गदर्शनाची गरज आहे. आणि नव्या करारात हेच प्रभू येशूने स्वतःबद्दल म्हटलं की मी
तो देव, तो मार्गदर्शन करणारा देव आहे. म्हणून दुसरी गोष्ट उत्तम मेंढपाळाबद्दल ही की तो उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांना चालवत असतो किंवा मार्गदर्शन करत असतो. यशायाचं पुस्तकाचा 30वा अध्याय आणि 21वा वचन या ठिकाणी मार्गदर्शनाबद्दल आणखी एक वचन आहे. यशाया 30 आणि वचन 21 या ठिकाणी परमेश्वर काय म्हणतो बघा. हाच मार्ग आहे, याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. मग तुम्हाला उजवीकडे जावायचे असो किंवा डावीकडे जावायचे असो. म्हणजे परमेश्वर आपल्याला मार्गदर्शन करील. परमेश्वर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तसा उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांना चालवतो, मार्गदर्शन करतो. पहिली गोष्ट तो त्यांच्यावर प्रीती करतो, दुसरी गोष्ट त्यांना चालवतो आणि तिसरी गोष्ट त्यांच्यासाठी तो आपला प्राण अर्पण करतो. त्यांच्यासाठी वेळ पडली तर तो जीव देखील देतो. शत्रूच्या हिंस्र पशूंच्या तावडीतून मेंढरांना सोडवण्यासाठी. आणि म्हणून प्रभू येशूने योहानकृत शुभवर्तमानाच्या 10व्या अध्यायाच्या 15व्या वचनात असं म्हटलं की मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला व मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत ते मला ओळखतात व त्यांना मी ओळखतो, आणि मेंढरांसाठी मी आपला जीव देतो. वचन 17 तो म्हणतो मी आपला जीव परत घेण्याकरता देतो. वचन 18 तो कोणी माझ्यापासून घेत नाही, तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला आपल्या पित्यापासून प्राप्त झाली आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की मी मेंढरांसाठी, माझ्या लोकांसाठी माझा जीव देतो, आणि त्याने तो दिला, त्या वधस्तंभावर अर्पण केला. पण प्रश्न असा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचा जीव अर्पण केला की त्याला मारून टाकण्यात आलं, त्याची हत्या करण्यात आली. त्या वधस्तंभावर रोमन शिपाईने त्यांना मारून टाकलं, त्याची हत्या केली की यहुद्यांनी? आणि याचं उत्तर प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या वचनात दिलेलं आहे. तो म्हणतो की माझा जीव माझ्याकडून कोणी घेऊ शकत नाही, तर मी स्वतःहून तो अर्पण करतो. माझा जीव देण्याचा आणि परत घेण्याचा मला अधिकार आहे, आणि असं कोणी म्हणू शकत नाही. जर कोणी असं म्हणतं म्हणजेच तो देव आहे, मनुष्य नाही. आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्तानेच इतिहासात असं म्हटलेलं आहे की मी माझा जीव देतो, मग मला माझा जीव देण्याचा आणि परत घेण्याचा अधिकार आहे. आणि त्याने तो दिला, आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला. तर चौथं विधान प्रभू येशू ख्रिस्ताचं जे योहानकृत शुभवर्तमानात आपल्याला आढळतं ते हे की मी उत्तम मेंढपाळ आहे. आता 5वं विधान आपल्याला योहानकृत शुभवर्तमानाच्या पुढच्या अध्यायात म्हणजे 11व्या अध्यायात पाहायला मिळतं. आता 11व्या अध्यायामध्ये एक घटना आहे की लाजर नावाचा मार्था आणि मारिया यांचा भाऊ, ज्यांच्याशी प्रभू येशूचे जवळचे संबंध होते, येणं जाणं होतं, आणि त्यांचंही प्रभू येशूवर प्रेम होतं, तो लाजार मरण पावला होता. आणि प्रभू येशूला निरोप पाठवण्यात आला, परंतु तो 4थ्या दिवशी त्या ठिकाणी पोहोचला. आणि लाजारच्या बहिणीने सांगितलं की प्रभूजी, आपण जर आला असता तर माझा भाऊ मरण पावला नसता. आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आल्यानंतर त्याने काय म्हटलं बघा. वचन 21 मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपणाला देईल हे मला ठाऊक आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो बघा. येशूने तिला म्हटले, तुझा भाऊ पुन्हा उठेल. मार्था त्याला म्हणाली, तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थान समय पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जो जिवंत असून माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. आणि मग पुढे आपण वाचतो की प्रभू येशूने आज्ञा केली
आणि लाजारला जिवंत केला. म्हणून 5वं विधान जे प्रभू येशूने स्वतःबद्दल केलं ते हे की पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जीवन म्हणजे हे आयुष्यात लागणारं जीवन, आवश्यक असलेलं जीवन तो आहे. आणि हे आयुष्य संपल्यानंतर, मरण आल्यानंतरचं जीवन, पुनरुत्थान आणि त्यानंतरचं जीवन ते देखील तो आहे. जरा विचार करा. तो म्हणतो की पुनरुत्थान व जीवन मीच आहे. म्हणजे ह्या आयुष्यापुरताच तो जीवन देणारा नव्हे, तर ह्या आयुष्यानंतरचा देखील जीवन देणारा, मरणानंतर पुन्हा उठवणारा देव आहे. आणि हा विश्वास प्रत्येक विश्वासणाऱ्याचा आहे की जरी त्याचं येणं होण्यापूर्वी मरण आलं तरी एक दिवशी तो आपल्याला मरणातून पुन्हा उठवील. प्रत्येकाचं पुनरुत्थान होईल आणि तो आपल्याला त्याच्याबरोबर सदा सर्व काळ घेऊन जाईल. आपण सदा सर्व काळ त्याच्याबरोबर राहू. ही धन्य आशा प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासामुळे आपल्याला आहे. जसं इतर लोकांप्रमाणे मरण हा शेवट हा आपण समजत नाही. हा ख्रिस्ती विश्वास नाही. ख्रिस्ती विश्वास हा ह्या आयुष्यापुरताच नाही, तर ह्या नंतरच्या आयुष्यासाठी देखील आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा या आयुष्यापुरताच नाही, तर ह्याच्यानंतरच्या पुनरुत्थानाच्या जीवनानंतरचा सुद्धा आहे. 6वं विधान जे प्रभू येशूने केलं ते हे योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 6वं वचन. योहान 14 आणि 6 या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. मी आहे असं नाही, तर मीच आहे. याचा अर्थ त्याच्याशिवाय इतर कोणी नाही. म्हणजे दुसरा कोणता मार्ग नाही का? नाही. म्हणजे सर्वच मार्ग देवाकडे जातात का? नाही. तोच मार्ग आहे, तोच सत्य आहे आणि तोच जीवन देणार आहे. त्याच्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. तो म्हणतो की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याजवळ म्हणजे देवाजवळ कोणी जात नाही. इतकं स्पष्ट त्याने केलं आहे की देवाकडे जाण्याचा मार्ग केवळ एकमेव मार्ग आहे आणि तो मार्ग आहे प्रभू येशू ख्रिस्त. आज अनेक धर्म, अनेक विचार प्रणाली, अनेक विचारधारा आहेत की सर्वच धर्म, सर्वच लोक, सर्वच शिक्षण हे देवाकडे नेणार आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. मी आहे हे पुन्हा एकदा तो स्वतःविषयी वापरतो, जे देवाने स्वतःबद्दल वापरलेलं आहे. ज्यावेळेस मोशेने विचारलं की तुझं नाव काय, त्याने सांगितलं की मी जो असावायचा तोच आहे. म्हणजे मी आहे हे देवाचं नाव आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा मी आहे म्हणतो तेव्हा तो स्वतः देव आहे हे तो जाहीर करतो. तो देव असल्याचा दावा करतो. शास्त्र सांगतं की देव आणि मनुष्य याच्यामध्ये एकच मध्यस्थ आहे आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. पवित्र शास्त्राचं शिकवतं प्रेषितांची कृत्ये 4 आणि 12 की आकाशाखाली मनुष्यामध्ये दुसरं कोणतंही नाव दिलेलं नाही की ज्याच्यामध्ये माणसाचं तारण आहे. धर्म अनेक नावात आहेत, परंतु तारण फक्त एका नावात आहे आणि ते नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि शेवटचं 7वं विधान प्रभू येशूने काय केलं माहिती आहे का? योहान शुभवर्तमान याचा 15वा अध्याय, योहान 15. आणि तो शिष्यांशी या ठिकाणी बोलत होता, शिष्यांशी केलेलं संभाषण. तो म्हणतो की मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला तो फळ यावे म्हणून तो प्रत्येकाला साफसूफ करतो. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही शुद्ध झाला आहात. तुम्ही मजमध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहिलो. जसे फाटे वेलात राहिल्या वाचून त्यांच्याने आपल्या आपण फळ देवत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्याशिवाय तुम्हालाही फळ देता येणार नाही. आणि आता ऐका तो काय म्हणतो. वचन 5. तो म्हणतो की मी वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. हे 7वं विधान योहानाच्या शुभवर्तमानात प्रभू येशूने केलेलं. तो म्हणतो की मी वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात.
जितका जवळ आपण त्या वेलाच्या राहू, जितकं त्याच्यामध्ये राहू, तितकं अधिक आपण फळ देऊ. तो म्हणतो की जो फाटा फळ देत नाही तो माझा पिता छाटून टाकतो, काढून टाकतो. आणि अधिक फळ द्यावे म्हणून, ज्या फाट्याला फळ आलेले असते, अधिक फळ द्यावे म्हणून तो त्याची साफसूफ करतो, छाटणी करतो. म्हणजे जीवनातील अडीअडचणी, परीक्षा, संकट की ज्याच्याद्वारे देव आपल्याला घडवतो, या गोष्टी होऊ देतो. आणि तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा माळी एखाद्या झाडाची, झुडपाची छाटणी करतो त्यावेळेस तो त्याच्या अधिक जवळ असतो. तसं ज्यावेळेस आपल्या जीवनात तो साफसूफ छाटणी करत असतो तेव्हा तो आपल्या अधिक जवळ असतो, हे आपण समजलं पाहिजे. आपण निराश नाही झालं पाहिजे. तर आपण अधिक फळ द्यावं म्हणून तो हे होऊ देत आहे, हे करीत आहे, हे आपण मानलं पाहिजे. तर ह्या 7 गोष्टी, हे 7 विधानं प्रभू येशूने स्वतःबद्दल केले. आणि तो कोण आहे? तो देव आहे. जुन्या करातला मी आहे देव, तो नव्या करातला तोच आहे, हे त्याने ह्याच्यावरून दाखवून दिलं, सिद्ध करून दिलं. आणि 7 गोष्टी त्याने सांगितल्या, 7 चमत्कार केल्यानंतर की त्याच्याविषयी की तो कोण आहे. आपण परत एकदा पाहू. त्याने म्हटलं की मी जीवनाची भाकर आहे, स्वर्गातून उतरलेली. त्याने म्हटलं की मी जगाचा प्रकाश आहे, मी दार आहे. त्याने म्हटलं की मी उत्तम मेंढपाळ आहे, मी पुनरुत्थान व जीवन मीच आहे असं त्याने सांगितलं. मार्ग, सत्य व जीवन मीच आहे असं तो म्हटला. आणि मीच वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. तर हे प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणजे जे काही आपल्याला या आयुष्यात लागेल आणि ह्याच्यानंतरच्या, ते सर्व काही तो आहे. तो मी आहे, देव आहे. आज तो तुमच्या दृष्टीने कोण आहे? तुमच्यासाठी कोण आहे? तो तुमचा मेंढपाळ आहे का? तो तुम्हाला प्रकाश देणार आहे का? त्याने तुम्हाला सार्वकालिक जीवन दिलं आहे का? जर नसेल तर आज त्याच्यावर विश्वास ठेवा आणि मग तुम्हाला अनुभव येईल की तो तुमचाही देव आहे, तुमचाही मेंढपाळ आहे आणि तुमचंही जीवन आहे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.